दशावतार योद्धा संघाने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण पटकावले आणि बांदेश्वर बांदा अर्थात रोहित स्पोर्ट्स या संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केले। एकापेक्षा एक असे सरस खेळाडू या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल। कालच्या या दिवसामध्ये तुम्ही पाहिलात तर भारतातील अनेक नामवंत क्रिकेटपटू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। महाराष्ट्रातील अनेक नामवंत क्रिकेटपटूंचं भरणा असलेली कालची रजनी पाहायला मिळेल। आजही तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल। तर जाऊया मैदानाकडे। दोन्ही संघाचे 12वे खेळाडू सामना सुरू होण्यापूर्वी आपण या ठिकाणी यायचं आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल। अजूनही बांदेश्वर बांदा अर्थात रोहित स्पोर्ट्स किंवा दशावतार योद्धा या दोन्ही संघाचे 12वे खेळाडू इथे आलेले नाहीत। या स्पर्धेचा नियम आहे 12व्या खेळाडू यायचे। बांदेश्वर बांदा संघाने या ठिकाणी पाठवलेले 12वा खेळाडू इथे आलेला आहे, मात्र दशावतार योद्धा संघाने अजूनही आपला 12वा खेळाडू पाठवलेला आहे। प्लीज लक्ष द्या। सुमित ढोंगडे रायगडचं एक अतिशय मोठं नाव ज्याला म्हटलं तर पनवेल तालुक्यातल्या पारगावचा यावी पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय। फटक्यामध्ये ताकद आपल्याला पाहायला मिळाली। चेंडू अर्थातच पॉईंटमधून सीमावर पाठवला। पहिल्या चेंडूवर आलेला सुमित ढोंगडे याच्या बॅटमधून हा खणखणीत चौकार। SV दादर संघाचा ओमकार देसाई हा नॉनस्ट्राईक असलेला फलंदाज आणि क्रिकेटची मैदानात गाजवणारा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल। या दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा पाहिला उजव्या यष्टीच्या जवळून यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय। निधवजी सांगता होते पहिले षटक पॉवर प्लेच आहे, ज्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 शाट सर्कलच्या बाहेर। सुमित ढोंगडेसाठी या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची उरेसनं जर आपण या ठिकाणी पाहिलेत तर अर्थातच 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज यष्टीरक्षक 9 खेळाडू 30 शाट सर्कलमध्ये आणि गोलंदाज पायस। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला सुमित ढोंगडे। चेंडूला अर्थातच शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार तो पण आणखीन एक धावेचं योगदान इथे धावफलकात वाढ होती ती 5। शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर आणि एक लॉंग ऑफ हिरोशन ऑफ साईडला। ओमकार देसाई SP दादर संघाचा एक जबरदस्त खेळाडू, अगदी अख्खा देशामध्ये दिले त्याचं योगदान तुम्हाला पाहायला मिळालं। 2018ची ती अर्थात देवगडची नाईट रजनी क्रिकेट स्पर्धा ज्याच्यामध्ये अर्थातच बाईकमॅन याचा निश्चित मी उल्लेख करेन, ज्याला मिळालं होतं तोच हा खेळाडू अनेक मैदानात गाजवतोय। मुंबईचा हा ओमकार देसाई रिव्हर्सिव्ह खेळतोय। पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतात कव्हर पॉईंटवर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न थोडासा झेल होऊ शकला असता, पण अर्थातच क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू गेला आणि इथे एक धावेचं योगदान ओमकार देसाई। आजचा दिवस खरं तर भारतीय क्रिकेटसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस 7 फेब्रुवारी आणि 7 फेब्रुवारी 1999 अनिलजी कुंबळे ज्याने खरं तर इतिहास बनवला तो फिरोजशाह कोटला मैदान दिल्लीच्या मैदानामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान तो सामना तुम्हाला पाहायला मिळाला। 26.3 मध्ये 9 षट यावी हा चेंडू मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर आणि पहा शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये हा झेल इथे सुमित ढोंगडे याची खेळी मात्र समाप्त। करण मोरे नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर येतोय। तर आजचा दिवस होता तो अनिलजी कुंबळे यांचा, ज्यांनी 26.3 षटकं गोलंदाजी केली, 9 षटकं निर्धाव फेकली, 74 धावा दिल्या आणि तब्बल 10 विकेट घेणारा भारतीय क्रिकेटमधला पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला। तो दिवस होता 7 फेब्रुवारी 1999। दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर तो इतिहास बनवला गेला। फिरकी जादू काय असते
ही भारतीय संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. बेदी प्रसन्न, चंद्रशेखर वेंकटरमण यांसारखे खेळाडू आपल्याला नेहमी पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र अनिल कुंबळे, त्याचबरोबर हरभजन सिंग सारखे जबरदस्त गोलंदाज आपल्या भारतीय संघाला मिळाले. आजही आपण पाहता आर अश्विनसारखा आणि रवींद्र जडेसारखा गोलंदाज लाजॉब कामगिरी करत असताना यावेळी मात्र हा चेंडू हुक केला गेला आणि बघता बघता चेंडू लॉंग लेग क्षेत्रामधून गेला. सीमारेषा पलीकडे आलेला एक दणदणीत चौकार. फटका ज्याला म्हणलं होतं हुक आणि अर्थातच मोहित रमात यांचं अतिशय जवळचं नातं. अनेक वेळा अशा प्रकारचे फटके ते मारायचे, बऱ्याच वेळा बाद देखील व्हायचे. पण एक आवडता फटका प्रत्येक खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळतो. कारण राहुल द्रविड म्हटलं की आपला पुढचा फटका, स्क्वेअर म्हटलं की गुंडाप्पा विश्वनाथ, लॉफ्टेड शॉट म्हटलं की सुनीलजी गावस्कर आणि सचिनजी तेंडुलकर यांची आठवण देणारे फटके हे पाहायला मिळतात. 4 धावा मिळाल्या आणि एकूण धावा या ठिकाणी आपण पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. 10 धावा. एक फलंदाज मात्र गमवण्यात एक मोठा हादरा बसला होता. तो अर्थातच यावेळी प्रथम फलंदाजा बांदेश्वर बांदा अर्थात रोहित स्पोर्ट्स संघाला तो सुमित बाद झाला, सुमित डोंगरे बाद झाला. आणि हे षटक गोलंदाज आज आपण पाहिलं तर पायलचं इथे मात्र 10 धावांचं योगदान देते. गणपती मंदिर यांकडून नवीन षटक आपण पाहणार आहोत. आणि अर्थातच या ठिकाणी पुन्हा एकदा बॅटिंग पॉवर या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि दुसरे षटक पॉवर प्लेचं असेल. बॅटिंग पॉवर प्लेचं यावेळी 330 सर्कलच्या बाहेर असते. संपूर्ण स्पर्धा कालच्या रात्रीमध्ये गाजवलेला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाला तो अर्थात रजत कुडाळकर, सगळं गोवा ज्याने 19 वर्ष ह्या क्रिकेट स्पर्धेच्या ज्यामध्ये प्रथम अर्धशतक 101 नाबाद खेळी केली. तर बंटी बद्रिके सगळं गोवा हा दुसरा खेळाडू ठरला ज्याने 16 चेंडूमध्ये 59 धावांचं योगदान दिलं. आणि सगळं गोवा संघाने कालच्या रात्रीमध्ये 118 धावा हा धावांचा उच्चांक नोंदवला. आणि अवधूत स्पोर्ट्स कणकवली या संघाने धावांचा निच्चांक 33 नोंदवला. तर वही आपण मैदानाकडे नवीन षटकातून गोलंदाज प्रतीक शर्मा गणपती मंदिर यांकडून यावेळी पहिला चेंडू इथे बाजार पंचांनी हात जमिनीत समांतर केले. पंचांचे हात जमिनीत समांतर, धावा येतात अवांतर. एक धावीचं आणखी एक योगदान मिळालं. उद्देशिक खूपच बाहेर आणि फैलचा इशारा. 11 धावा दाखल धावा. ओंकार देसाई एक धडाकेबाज फलंदाज, अनेक भारताची मैदानं गाजवली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं अगदी दुबईची मैदानं गाजवणारा खेळाडू एस.पी. दादर या संघाचा पुन्हा एकदा तयार. शॉट थर्डमॅन, एक शॉट पॉईंट तैनात आहे. ऑन साईडला शॉट फाईन लेग, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग. दरम्यान आपल्या डावीकडे वळत या चेंडूला मात्र जबरदस्त योगदान दिलं. डीप स्क्वेअर लेगमधून चेंडूला सीमापार पाठवला. आलेला एक सुंदर दमदार फटका चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 आणि संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती तब्बल 15 धावा. एक गडी बाद 15 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. दुसरीकडे आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट एक अर्थात मिड ऑफ तैनात केले गेले. वायडिश मिड ऑफ तैनात केलं जातोय. एक लॉंग ऑफ मिड ऑफ आणला जातोय. ऑन साईडला आपण शॉर्ट फाईन लेग पाहताय. डीप स्क्वेअर लेग, एक शॉर्ट मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. या विरेषेतून गणपती मंदिर यांकडून पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. सुरेख असं ही ग्रीन पार्क स्टेडियम मिडबावचं अतिशय नावाजलेलं मैदान, हिरवगार मैदान आणि चांगली खेळपट्टी जी गोलंदाजांनाही साथ करते, फलंदाजांनाही साथ करणारी ही खेळपट्टी आपण पाहायला मिळते. रिव्हर्स सेफ खेळण्याचा प्रयत्न यशस्वी. चेंडू आपण पाहतात या ठिकाणी मात्र अर्थात डीप थर्डमॅनमधून चेंडूला सीमारेषेकडे पाठवलेला आणि आलेला हा आणखीन एक फटका चौकार.
आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि त्याचबरोबर टेनिस विश्वामध्ये अनेक असे नावाजले खेळाडू आहेत ते रिव्हर्स स्वीपचे फटके सहजगत्या खेळतात. या ठिकाणी खेळला ओमकार देसाईंनी. यावेळी मात्र चेंडू संत गतीने आला होता. अर्थातच ओमकार देसाई यावेळी चेंडूला कट करण्याच्या प्रयत्नामध्ये अर्थातच चेंडूला काही करू शकणार नाही. यष्टेच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. 19 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी मैदानात आपण पाहत आहेत. गोलंदाज प्रतीक शर्मा गणपती मंदिर एंडकडून 8-10 फलंचा रनअप तुम्ही पाहत आहेत. मध्यम गती मारा करणारा गोलंदाज. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका क्षेत्ररक्षक नाही आहे आणि बघता बघता तुम्ही पाहताय पुन्हा एकदा अर्थातच कव्हर पॉईंट आणि अर्थातच डीप थर्डमॅनच्या दिशेने हा आलेला आणखीन एक रिव्हर्स स्वीपचा चौकार. गलीचा क्षेत्ररक्षक जवळ आहे त्याचा पुरेपूर तो फायदा उठवतोय आणि तब्बल 3 चौकाराच्या माध्यमातून आपली खेळी सजवतोय. 13 धावांची एकूण धावफलकात धावा जाऊन पोहोचतात त्या तब्बल 23. एक फलंदाज गमावल्यानंतर ही धावसंख्या धावफलकावर येते बांदेश्वर बांदा अर्थात रोहित स्पोर्ट्स या संघाची. पुन्हा एकदा तयार आहे. 6 षटकांचा सामना हा आपण पाहायला मिळतोय. पुढील चेंडू यावेळी ऑन साईडला खेळलाय. पहा थोडंसं उजवीकडे सरकत यांनी खेळण्याचा प्रयत्न केला. ताकदवर फटके पाहायला मिळतात ओमकार देसाईच्या माध्यमातून आणि खरं तर म्हणूनच या खेळाडूला एक अतिशय मोठा खेळाडू का मानला जातो ते पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण परत साधारणतः त्याच्या उजवीकडे सरकला जागा बनली फटक्यासाठी आणि डीप स्क्वेअर लेगमध्ये चेंडूला दिलेले योगदान म्हणजे चौकार. का मग ताकद थोडीशी कमी पडली. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय चेंडूला अडवतोय तोपर्यंत ओमकार देशाच्या खात्यामध्ये 1 धावेचं योगदान मिळेल. अर्थात लेगबाईचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. 1 धावेचं योगदान इथे मिळालं. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये नेहमी म्हणतात की धावा येणं महत्त्वाच्या. धावा कशा येतात त्याला अर्थ नाही आणि अशा प्रकारे 2 षटकं इथे समाप्त झाली आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स अर्थात रोहित स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचते तब्बल 1 गडी बाद 28. प्रति षटक 14च्या सरासरी धावसंख्या आपण पाहायला मिळाली. पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या. या षटकात प्रतीक शर्मा अतिशय मागडा गोलंदाज ठरला. ज्याच्या षटकामध्ये तब्बल 4 चौकार मारले गेले आणि 18 धावांचं योगदान ते मिळालं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन व्हायला पॉवरचे दोन्ही षटकं समाप्त झाले. चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळतं आहे. अर्थातच श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक बिडबाव प्रीमियर लीग बिडबाव बाजारपेठ मित्रमंडळ यांनी आयोजित केलेली ही दिवस रात्र प्रकारातील भव्य क्रिकेट स्पर्धा. दिवस रात्रीचे हे 6वं वर्ष तर एकूण या स्पर्धेचं 19वं वर्ष. सन्माननीय भाई नरेसर अध्यक्ष रामेश्वर प्रतिष्ठान व बिडबावचे प्रथम नागरिकता सरपंच आणि त्याचबरोबर शैलेशजी लोकेसर आणि यांच्या माध्यमातून तन मन धन या 3 घटकांचा वापर करून करण्यात आले. त्यांच्या सहकार्याने दिलेले योगदान पाहता पाहता ही क्रिकेट स्पर्धा भारताभरात चर्चेली गेली आणि निश्चित एक मोठी क्रिकेट स्पर्धा आज आपण पाहत आहोत. एवढी आपण मैदानाकडे आमच्या समर्जन कक्षाकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय गौरव हिरलेकर. मालवणचा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा पहिला चेंडू रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क आला नाही. उरलेलं काम यष्टीषक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू सांगता होते. पॉवरप्लेच्या दोन्ही षटकांचा आपण जर विचार केला तर या ठिकाणी अर्थात ओमकार देसाई यांनी फायदा उचलला. सुमित डोंगरेने खरं तर सुरुवात केली होती चौकार मारून सुरुवात केली होती परंतु हा खेळाडूंनी थोडीशी निराशा पाहायला मिळाली. हरकत नाही. 3 सामने प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. वळी या मैदानाकडे पुढील चेंडूसाठी चांगला चेंडू होता. मधल्या एसटीच्या दिशेने अपील केलं गेलं होतं. पंचांनी अपील मात्र या ठिकाणी फेटाळलं. 1 धावेचं योगदान मिळालं. चेंडू गेला सिली मिडॉनला. स्वतः गोलंदाज चेंडूवर जातोय. चेंडू पकडतोय. 1 धाव संघाला आणि संघाची धावसंख्या 1 गडी बाद धावफलकावर घेऊन पोहोचते ती 29. पंचांच्या माध्यमातून
कालच्या रजनीपासून आपण पाहिले मालवणचे आहेत जबरदस्त चौकडी पंच सन्माननीय बंटी केरकर सर, मंगेशजी धुरी सर, उमेशजी मांजरेकर सर, सुशीलजी शेडगे सर यांनी पंचांची भूमिका निभावली. हा चेंडू मात्र थोडासा खाली राहिला. खेळपट्टीचा पुरेपूर वापर यावेळी हा गोलंदाज करत असताना पहिल्या 2 षटकात धावा आल्या. मात्र तिसरे षटक पाहते गौरव इर्लेकर मालवणचा गोलंदाज ज्याने आत्तापर्यंत 3 चेंडू फेकले आणि या 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिली. समोर फलंदाज खेळण्यासाठी तयार आहे तो करण मोरे 4 या धावसंख्येवर. मुंबईचा खेळाडू आहे. यावेळी मात्र गोलच्या डोक्यावरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंगॉनचं क्षेत्रक्षक चेंडूवर येतोय मिडॉन क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 1 धाव आणखीन 1 धावफलकावर. या स्पर्धेच्या माध्यमातून अमोल जमदाडे सर कासारडे, प्रदीपजी देऊळकर अर्थात देवळी माळवण, राहित सोलकर कातळी राजापूर हे आमचे समालोचक बंधू हे तुम्हाला पाहायला मिळेल कालच्या रजनीपासून. वळी या मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. यावेळी मात्र चेंडूला लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला. भिरकावून दिलाय अर्थातच लॉंग ऑनला आलेला एक गगनभेदी गगनचुंबी षटका. व भल्या भल्या गोलंदाजांची तारांबळ उडते आणि आज आपण पाहतात की गोलंदाजाला असं वाटतं की आपण चेंडू कुठे टाकायचा. काल ज्याचा आम्ही उल्लेख केला तो अर्थातच रजत कुडाळकर ज्याने शतक नोंदवलं. त्यामुळे प्रश्न पडतो गोलंदाजांना की कुठे चेंडू टाकायचा. आणि या दरम्यान ह्यावेळी मात्र मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. इथे मात्र झेल घेतला गेला आणि ओमकार देसाई नावाचं वादळ मात्र या ठिकाणी शांत झालं. गेला आणि ओमकार देसाईला मात्र मैदानातून परतावं लागतंय. ज्या ओमकार देसाईने तब्बल 4 चौकार 1 षटकाराच्या माध्यमातून 10 चेंडूमध्ये तब्बल 24 धावांची जबरदस्त खेळी केली आणि निश्चित सुरुवात चांगली केली होती. मात्र आणखीन एक मोठा फटका खेळण्याच्या वेळात ओमकार या ठिकाणी मैदानातून परततोय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. फलंदाज दर्शन बांदेकर, देवबागचा खेळाडू, देवबाग मालवणचा खेळाडू. या खेळाडूंनी देखील महाराष्ट्रामध्ये अनेक स्पर्धा गाजवल्यात. पाहणार आहोत आपण या धावसंख्येला कसा आकार देणार. कारण धावफलकार धावा आत्ता पण टपालला पहिल्या ते 36 धावा आल्यात आणि 2 फलंदाज मैदानातून गमावल्यानंतर गोलंदाजाला अर्थात हे षटक आपण पाहायला मिळालं जे गौरव इर्लेकरचं ज्याने एकूण या षटकात धावा दिल्यात त्या 8 धावा दिल्या. चांगली गोलंदाजी केली आणि ओमकार देसाई नावाचं वादळ मात्र थांबवण्याचं काम या गोलंदाजाने केले. 1 विकेट प्राप्त केली. गणपती एन मंदिर एनकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज यावेळी गोळी सुसज्ज होतं. 4थं षटक आहे. पायस पहिला चेंडू षटक ज्याने फेकलं होतं या ठिकाणी पहिला चेंडू खेळला. अर्थातच शॉट कव्हरला क्षेत्रीय चेंडूवर येतोय. चांगलं फील्ड क्षेत्रीक्षण पाहायला मिळालं. मात्र 1 धाव रोखू शकलं. 1 धावीचं योगदान. आता मात्र उंचपूर असा खेळाडू यावेळी देवबागचा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल ज्याने मोठे मोठे फटके खेळलेत. तो अर्थात दर्शन बांदेकर. यावेळी मात्र अपील मधल्या इष्टी दिशेने आत्मदिनात चेंडू यावेळी मात्र फ्रंट फूट जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न दर्शन बांदेकरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 1 धावीचं आणखीन 1 योगदान. षटक क्रमांक 4 मार्गस्थ मैदानामध्ये 6 षटकांचा सामना. साधारणतः 6 षटकामध्ये 70-72 धावा या निश्चितच धावसंख्येला आकार देणारी धावसंख्या नेहमी मानली गेली. पण तो कालच्या दिवसामध्ये मात्र आपण पाहिला तर धावांचा उच्चांक तब्बल 118 नोंदवला गेला. या ठिकाणी बॅट चेंडूचा संपर्क आपण पाहायला मिळतं. फटक्यामध्ये ताकद नव्हती. इथे मात्र ओव्हर थ्रो बॅकअपला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू गेला होता तो अर्थात लेगबायचा इशारा पंचांच्या इथं चेंडू गेला होता तो शॉट पॉईंटला. 1 धावीचं योगदान. 1 धाव संघाची धावसंख्या 1ने वाढते आणि 2 गडी बाद एकूण धावफलकावर धावा येऊन पोचल्यात. दरम्यान यावेळी लॉफ्टेड शॉट चेंडूला भिरकावून दिलंय. इथे मात्र सुनीलजी गावस्कर आणि शेषनजी तेंडुलकर यांच्या स्टाईलमध्ये
लॉंगॉनला आलेला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. फटका क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतो. इथे आपण पाहायचं आहे नेमकं काय घडलंय. आणि दर्शन बांदेकर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी मैदानातून परततोय. क्षेत्ररक्षक होता सूरज, याच्या हातामध्ये झेल विसावतोय आणि हा तिसरा फलंदाज या ठिकाणी मध्ये गमावला जातोय. बांदेश्वर बांधा आता रोहित स्पोर्ट्स या संघाचा. थोडीशी कमी पडली आणि चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि हा फलंदाज तिसरा फलंदाज दर्शन बांदेकर 6 धावांचं योगदान देऊन 2 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान देऊन मैदानातून परततो. धावकर धावा येऊन पोहोचले. 45 गडी बाद. षटक क्रमांक 4 मार्गस्थ पायस जो पहिलं षटक फेकलं ज्याने तब्बल 10 धावा करत एक फलंदाज बाद केलं होतं. तर यावेळी मात्र आपण पाहिलं या षटकाचा विचार केला त्याने अर्थातच 9 धावा खर्च केल्यात आणि एक फलंदाजाला मैदानातून परतवलं. 3 बाद धावा धावकर आल्या त्या 45 आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय दाजी नाईक. वेंगुर्ले उडावाचा हा खेळाडू बॅकवर्डवर गेलाय. कापेसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न जमला सरकडे चेंडू इथे पाहायला मिळाला. आता स्पर्धे क्षेत्रामध्ये 1 धावीचं योगदान इथे मिळेल. 1 धाव संघाला मिळते. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबद्दल युद्ध आज आपण पाहतात दुसरी रजनी या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि कालच्या रजनीमध्ये आपण पाहिलं उपांत्य फेरीमध्ये धाडसकर गोवा या संघाने अर्थातच सुरेख योगदान दिलं आणि पहिला संघ ठरला उपांत्य फेरीमध्ये सेमीफायनलमध्ये दाखल होणार. हे षटक आपण या ठिकाणी पाहिलं. पायसचं षटक यावेळी देखील थोडंसं मागडं पडलं ठरलं. 2 फलंदाजांनी माघारी परतवलं. 2 षटकामध्ये त्यांनी आपण 20 धावांचं योगदान दिलं आणि 2 फलंदाजांना माघारी परतवलं. येणारी 2 षटकं बाकी आहेत आणि या 2 षटकात पाहूया 12 चेंडूचा खेळ बाकी. धावफलका धावा आहेत ते 43 आणि 12 चेंडूमध्ये किती योगदान असेल ते यावेळी आपण पाहणार आहोत. दशावतार योद्धा संघ कशा प्रकारे संघाला रोखणार इथे माझा बांदेश्वर बांधा अर्थात रोहित स्पोर्ट्स या संघाला. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज यावेळी गौरव हिरलेकर वैयक्तिक ज्याने 30 षटक फेकलं होतं आणि सांगिक या ठिकाणी आपलं स्वतःचं दुसरं षटक घेऊन पंचांच्या डावीकडून घ्यात आले. ह्यावेळी आपण पाहिला हा चेंडू अतिशय चांगला गुडलेग स्पॉटवर चेंडू पडला होता. उजव्या इष्टीच्या काहीच्या बाहेर चेंडू इथे टप्पा पडला. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विजावतोय आणि विजाव चेंडूची पण एकदा चांगला 46 46 11 चेंडूचा खेळ अजून बाकी. गोलंदाज यावेळी हा चेंडूचा पाठलाग केला होता पण तो पंच या ठिकाणी निश्चितच नाखुश पाहायला मिळाले. त्यांनी चेंडूला अर्थात बाहेर जाताना पाहिला. आपले हात जमिनीला समांतर केले आणि दर्शवलं आमच्या गुणलेखकाला या ठिकाणी चेंडू आता खराब आहे. 1 धावीचं योगदान. 1 धाव संघाला 37 धावा धावपलकावर. पुढील चेंडूसाठी या ठिकाणी नागपूरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ चेंडू हवेमध्ये. इथे मात्र पद्धतीपेक्षा चेंडू इथे कुठे चूक करत नाही. अचूक झेल पकडतोय आणि फलंदाजाला मात्र 4था फलंदाज या ठिकाणी रोहित स्पोर्ट्स अर्थात बांदेश्वर बांधा संघाचा मैदानातून बाहेर.
खरं होईल. ओमकार केणी. डावखर फलंदाज आहे. डावखर फलंदाज हा क्रिकेटच्या परिभाषेमध्ये नेहमी एक आक्रमक खेळाडू असं मानलं जातं. पुढचा चेंडू. या पहा यावी चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न केलाय. शेतेशे चेंडूर येतोय. इथे मात्र जमीन सर निश्चितच लोळून घेतोय, पण तो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मात्र झेल सोडत नाही आणि बॅक टू बॅक आणखीन एक फलंदाज मैदानातून बाहेर झाला, तो अर्थातच बांदेश्वर बांदा या संघाचा. राजपुत्र इंग्लंडचे हे क्रिकेट खेळताना शून्यावर बाद झाले. त्यानंतर वृत्तपत्रात लिखाण आलं की राजपुत्र बदकाच्या अंड्यावर बसून परतले, डकआउट झाले आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि त्याचबरोबर टेनिस विश्वामध्ये शून्यावर बाद होणाऱ्या फलंदाजाला बदकाच्या अंड्यावर बसून परतलं असं म्हणलं जातं. या ठिकाणी मात्र हा फलंदाज ओमकार केणी बदकाच्या अंड्यावर येऊन परतला आणि नवीन फलंदाज प्रशांत घरत. प्रशांत घरत मुंबई पळसातला खेळाडू डावाला आकार देणार का? रिव्हर्सिव्ह करण्याचा प्रयत्न. खरं तर गोलंदाजाचा विचार केला तर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होता, पण यावेळी धोका पत्करला होता त्या फलंदाजाने. रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र यशस्वी ठरला नाही, कारण चेंडू आपण पाहिलात पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला अडवला गेला. धावफलकात कोणताही आकार नाही आहे. एकूण धावा धावफलकात आतापर्यंत 47. 5 फलंदाज गमलनंतर पुढे चेंडू. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पण तो चेंडूला थोडी उंची ते पाहायला मिळाली. फटक्यामध्ये ताकद बसली नाही. बॅट आणि चेंडूचा संपर्क आला नाही. उरलेलं काम यष्टीषक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. 5वं षटक प्रेक्षकांच्या मध्ये सुरू आहे. एक मोठी क्रिकेट स्पर्धा. प्रथम क्रमांक 3 लाख, द्वितीय क्रमांक 1.5 लाख, तब्बल 4.5 लाखाची भव्य क्रिकेट स्पर्धा. 6वं पर्व दिवस रात्र. यावी बसून खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क तितका चांगला नाही. चेंडू आपण पाहता तो गेला शॉर्ट कव्हर पॉईंटला. 1 धावेचं योगदान अर्थात लेगबायचा इशारा पंचांचा येतोय. 1 धाव संघाला आणि संघाची धावसंख्या अर्थात 1 पुढे सरते. षटक क्रमांक 5 ची सांगता. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकात धावेन पोहोचल्या त्या 48. येणारं अंतिम षटक बाकी आहे. 48 धावा 5 षटकामध्ये, म्हणजे प्रति षटक इथे आपण जर पाहिले तर साधारणतः 9.60च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवते बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स हा संघ. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर एकूण 5 फलंदाज गमवले. या षटकाचा आपण विचार करूया. गोलंदाज गौरव हिरलेकर याचा, ज्याने चांगले षटक फेकलं. केवळ 2 धावा त्यांनी दिल्या आणि 2 फलंदाजांना त्यांनी माघारी परतवलं. एक लाजवाब गोलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळाली. अंतिम षटक असेल आणि या अंतिम षटकात आपण पाहणार आहोत की दशावतार योद्धा संघाचे गोलंदाज क्षेत्ररक्षक कशा प्रकारे धावसंख्येला लगाम घालणार. कारण शेवटचं षटक हे नेहमी पुणेरी भाषेत सांगायचं तर हाणामारीचं षटक असं म्हणलं जातं. शेवटच्या षटकामध्ये 12 झोडा काही करा असे पुणेरी समालोचक नेहमी पाहताना पाहायला मिळतात. कारण पुण्यामध्ये समालोचकांना ही ती भाषा इथे निश्चित पाहायला मिळते. तर पाहणार आहोत आपण या ठिकाणी शेवटच्या षटकात काय घडणार. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रात चेंडूपंच युद्ध आणि शेवटचे षटक घेऊन गोलंदाज गणपती मंदिर एंडकडून गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज सूरज मालवण कट्ट्याचा हा गोलंदाज आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे.
धावफलकात धावा आल्या त्या 48. 6 चेंडूमध्ये किती धावांचा आकार असेल, कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 33 धावा धावसंख्येचा निच्चांक अवधूत स्पोर्ट्स कणकवली या संघाने नोंदवला होता, तर धाडसकट गोवा संघाने 118 धावा हा धावांचा उच्चांक नोंदवला. दरम्यान यावेळी मात्र हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला, डीप स्क्वेअर लेगमधून चेंडूला भिरकावून दिला. अर्धशतका पलीकडे धावा येतात 6. धावीचा आणखीन एक योगदान आणि एकूण धावफलकात वाढ होते. धावफलकात धावा येऊन पोहोचल्यात त्या 55. 5 गडी बाद 55. षटकार मारला होता तो प्रशांत घरत, जो वैयक्तिक खेळतोय 8 ह्या धावफलकावर नॉनस्ट्राईकला. आणि आता मात्र पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा गुडलेंग स्पॉटवर आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू उंची आणि या उंचीचा फायदा उचलू शकणाऱ्या बॅटचा स्पर्श झाला आणि अर्थातच या ठिकाणी यष्टेच्या हातामध्ये चेंडू विसर. 6वा फलंदाज मैदानातून बाहेर. फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय प्रीतम बारी. मुंबईचा हा खेळाडू आहे प्रीतम बारी. कारण मी कालही सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतामधले खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं नशीब आजमावतात आणि आज एक सुवर्णयोग म्हणजे आम्हा सिंधुदुर्गवासियांना या ठिकाणी त्यांचा खेळ अगदी जवळून पाहायला मिळतं, हे देखील मोठं योगदान. गोलंदाज होता सूरज. 3 चेंडूमध्ये आत्तापर्यंत 7 धावा खर्च केल्यात, 1 विकेट त्याने प्राप्त केले. येणारे 3 चेंडू बाकी आहेत. धावफलकात धावा आहेत त्या 55. 6 गडी बाद. गणपती मंदिर एंडकडून पुढच्या चेंडूसाठी यावी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी आपण पाहणार फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होईल. याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. आणि पाहूया फलंदाज कोणता फलंदाज या ठिकाणी मैदानात परततोय, कारण धावा करायच्या होत्या, धावा वाढवायच्या होत्या, परंतु या ठिकाणी बॅट चेंडू संपरला, त्यामुळे स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला गेला आणि दरम्यान फलंदाज धावचीच्या रूपाने मैदानातून बाहेर. 7वा फलंदाज यावेळी आपण गमवतोय तो बांदेश्वर बांदा संघ अर्थात रोहित स्पोर्ट्स संघाचा. 7 बाद धावफलकात धावा येतात त्या 55. सुरुवात चांगली होती सुमित डोंगरे यांनी, अर्थातच पारगाव तालुका पनवेल रायगडचा खेळाडू. आकाश तारेकरचा हा गाववाला खेळाडू. आकाश तारेकर म्हणलं की 19 बाईकचं योगदान देणारा खेळाडू हा आज केतन म्हात्रेनंतर नावाजलेला खेळाडू नेहमी मानला जातं, अर्थातच डोंबिवलीचा केतन म्हात्रेच्या नंतर. वळीया नवीन फलंदाज मैदानामध्ये. फुलटॉ चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला, सुरेख पूलचा फटका इथे पाहायला मिळाला आणि लॉंगलेग क्षेत्रामध्ये आलेला आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा. सहा धावांचे योगदान. पुढचा चेंडू त्याच दिशेला, अतिशय उंच फटका इथे पाहायला मिळाला. चेंडू जाईल पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगमध्ये. बॅक टेबलला हा षटकार. 6 धावांचे योगदान आणि बघता बघता धावा धावफलकावर येऊन पोहोचल्या त्या 67. खेळाचं पहिलं सत्र समाप्त होते. बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स संघाने एक चांगली धावसंख्या धावफलकावर नोंदवली 67 आणि 68 धावांचं लक्ष दशावतार योद्धा संघासमोर ठेवण्यामध्ये यशस्वी ठरले. 68 धावांचा विचार आपण जर केला 6 षटक आहेत आणि या 6 षटकामध्ये
अर्थातच समीकरण जर आपण पाहिलं तर 11.33च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवायची आहे आपला विजय संपन्न करण्यासाठी. पूर्णपणे बिघडलं आणि त्याने तब्बल 19 धावा खर्च केल्या आणि एक फलंदाजाला माघारी परतवलं. त्याचं पहिलं सत्र इथे समाप्त होतोय. पुढचा सामना आपण पाहणार आहोत तो अर्थातच दशावतार योद्धा आणि द्रव्य स्पोर्ट्स या दोन संघात. दोन्ही संघांनी संघनायकांनी नाणेफेक करण्यासाठी त्वरित आमच्या अतिथी केशरामध्ये संपर्क साधायचे ते मान्यवरांचे शुभ असते. नाणेफेक संपन्न होईल. या सामन्याचा आपण विचार केला तर सुमित डोंगरेने 5 धावांचे योगदान दिलं पण ओंकार देसाई यांनी किल्ला लढवला. त्यांनी तब्बल 4 चौकार 1 षटकाच्या माध्यमातून या दरम्यान या स्पर्धेचे सन्माननीय आयोजक भाई नरेश सर यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. व्यासपीठावर आपण या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. क्रिकेटवर या व्यक्तिमत्वाने खूप मोठं प्रेम केलं आणि निश्चितच त्यामुळे खऱ्या अर्थात भारतभर ही क्रिकेट स्पर्धा चर्चेने गेली. त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. आणि खेळाचं दुसरं सत्र इथे काही क्षणात सुरू होईल तेव्हा तब्बल दशावतार योद्धा संघाला 68 धावा 11.33च्या सरासरी पूर्ण करायच्या आहेत. खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा आवाज आपण ऐकणार आहोत. सिंधुदुर्गचा आवाज अर्थातच कासार्डे सिंधुदुर्ग ज्याने नुकतीच कोल्हापूरची 5 दिवसीय रजनी क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळाली. त्यानंतर ठाणे मधली अर्थातच एक स्पर्धा जितेंद्रजी आव्हाड साहेबांच्या माध्यमातून जी मोठी क्रिकेट स्पर्धा तब्बल 5.5 लाखाची जी क्रिकेट स्पर्धा माझ्यासोबत त्यांनी समालोचन केलं ते आमचे समालोचक मित्र अर्थात ऐकूया आमचे अमोल जमदाडे सरांना. ओटू अमोल जमदाडे. पण तत्पूर्वी दशावतार योद्धा आणि द्रव्य स्पोर्ट्स या दोन संघामध्ये पुढची लढत होईल. अर्थात सामना इथे खेळतोय तो संघ. हरकत नाही जाऊया आपण अतिथी कशामध्ये. आमच्या क्रिकेट स्पर्धेची चर्चा होते महाराष्ट्रात. याचा गाजावाजा साऱ्या महाराष्ट्रात माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात. याचा गाजावाजा साऱ्या महाराष्ट्रात माझ्या मिठबाव गावात. लई ताकद हाय रे रामेश्वर प्रतिष्ठा नावात. लई ताकद हाय रे रामेश्वर प्रतिष्ठा नावात. लई ताकद हाय रे रामेश्वर प्रतिष्ठा नावात. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून मी समालोचक अमोल जमदाडे आपलं मनापासून हृदयापासून हार्दिक स्वागत करतो. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबॉलच्या स्पर्धेमध्ये इम्पॅक्ट प्लेयरचा वापर केला गेला. प्रजेश रावले इन झाला आहे आणि फलंदाज आऊट झाला आहे पायस अल्मेडा. इम्पॅक्ट प्लेयरचा वापर केला गेला आहे स्पर्धेच्या दरम्यान. या सामन्याच्या निमित्तानं
प्रजेश रावलेचा इम्पॅक्ट आता काय होणार आहे या सामन्यावरती हे देखील पाहायचं आहे. 68चा पाठलाग करायचा आहे. महत्त्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला बांदेश्वर बांदा जो रोहित स्पोर्टचा क्रिकेट संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला दशावतार योद्धा यांची ग्रंथिका साखळी फेरीमध्ये जुळलेली पाहायला मिळाली आहे. सामन्याला सुरुवात होईल. 68चा पाठलाग करताना स्ट्रायकिंग केला फलंदाज तयार दर्पण आचरेकर. ऑफ साइड ऑफ टर्म चेंडूला पिच केलंय पंकज. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय पहिला चेंडू आहे लेन बॉल आणि चेंडू पाहायला मिळालाय डॉट. निर्धाव चेंडू टाकला गेलाय पंकजच्या माध्यमातून. आचरेकरला तुम्ही पाहताय नॉन स्ट्रायकिंग एंडला डावखुरा बॅटर प्रजेश रावले आहे जो इम्पॅक्ट खेळाडू आहे. फुल टॉच बॅटवरती घेतला. गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे आणि मिड ऑफ वरून चेंडूला पाठवलंय. अर्थात कव्हरचं क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत येणार आहे. 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दुहेरी धावांनी सांघिक धावफलक मात्र वधारतोय. बिनबाद 2. 6 षटकांची मर्यादित लढत. यूट्यूबच्या माध्यमातून देखील असंख्य प्रेक्षक कालच्या दिवसापासून खूप मोठा प्रतिसाद. क्रिकेटचे जाणकार रसिक यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव. पंकजचा हाफ ट्रॅकर आखोट्यापर्यंत चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. दाजी चेंडूपर्यंत पोहोचेल का? शर्तीचा प्रयत्न दाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. दाजी नाईक बॅकवर्ड स्क्वेअरवरनं खूप लांबपर्यंत प्रवास केला या खेळाडूने. दुहेरी धावांची पुन्हा एकदा लहर आपण पाहिली. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट आणि त्यानंतरच्या 2 चेंडूवरती 2-2 धावांचे फटके आलेत. बिनबाद 4 असा धावफलक आहे. ग्रीन पार्क मैदानावरती क्रिकेटचे सामने रंगलेत. गोलंदाज पंकज तयार. चांगला चेंडू आहे सातत्याने लेन बॉल वाईड लाईन यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. धावबाची संधी. दाजीचा खूप चांगला प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय. मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित फलंदाज दर्पण आचरेकर आहे. दर्पणचं योगदान आतापर्यंत जर आपण पाहिलं तर ते 5 धावांचं आहे आणि संघाचं योगदान देखील बिनबाद 5 असा धावफलक आहे. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं ज्या षटकात 2 क्षेत्ररक्षकांना मुभा आहे. कालचा दिवस जर आपण पाहिला तर धाडसकल गोवा क्रिकेट संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल होणारा रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव 2024च्या क्रिकेट स्पर्धेमधला पहिला संघ कालच्या दिवशी आपल्याला मिळाला. आणि कालचा दिवस खऱ्या अर्थानं गोव्यातील खेळाडूंनी गाजवला. 1 शतक 1 अर्धशतक देखील या स्पर्धेमध्ये पहिल्याच दिवशी आपल्याला पाहायला मिळालं. आणि टेनिस क्रिकेटच्या इतिहासामधील रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या 19 वर्षाच्या कारकिर्दीमधील पहिली सेंचुरी पहिलं शतक देखील आपण काल पाहिलंय. यावेळेला चेंडू बाहेर काढलाय. प्रजेश रावले जो इम्पॅक्ट खेळाडू आहे. संधी दिली गेली आहे. पहिला चेंडू डॉट आलाय. प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न आहे. पंकजचं पहिलं षटक आपण पाहिलंय आणि पहिल्या षटकामध्ये 68 धावांचा पाठलाग करत असताना दशावतार योद्धा क्रिकेट संघ बिनबाद 5 असा धावफलक आहे. पंच कळवत आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं बॅट्समन चॉईस पॉवर प्ले निवडला गेला आहे कारण धावांची आवश्यकता आहे. बघा एक योगायोग पहिला सामना देखील आपण पाहिला. गणराज 11 मिडबाव क्रिकेट संघाने 67 धावा बनवल्या. 68चं लक्ष दिलं गेलं आणि दुसऱ्या सामन्यामध्ये देखील 30 धावसंख्या तुम्ही पाहताय. 67 धावा प्रथम फलंदाजी करत असताना बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघाने बनवल्यात. खरं तर आमच्या प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की बांदेश्वर बांदा नाव आहे, रोहित स्पोर्टचं देखील नाव घेतलं जातं आहे, नेमका हा प्रकार काय आहे? तर निश्चित आपल्याला सांगायला या ठिकाणी आवश्यक गोष्ट रोहित स्पोर्ट वेंगुर्ला सातत्याने आपण जर पाहिलं तर रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची क्रिकेट स्पर्धा जवळपास 3 वर्ष रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाने जिंकली होती. आणि या संघाचे संघमालक रोहित बोवलेकर ज्यांचं आपल्यातून अकाली निधन झालं
आणि रोहित बोवलेकर आणि मकरंद सावंत यांची जी मैत्री होती ती खूप जवळची जीवाभावाची मैत्री आणि त्या मैत्रीचं प्रतीक तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहताय. एवढा ओरपीत चेंडू बॅटवरती घेतलाय, समोर खेळण्याचा प्रयत्न आणि काऊ क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय लांब 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 आणि अजून लांब. चेंडू सीमारच्या पलीकडे आलाय पहिला षटकार. आपण पाहिलंय 6 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे 11 वरती. षटक क्रमांक दुसरं तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्गवरती प्रीतम बारी आहे. प्रीतम बारी गोलंदाजी मार्गवरती तयार आहे. गणपती मंदिर एंड करण्यात त्याने सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय, पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न फ्लिक करायचा होता, बॅटवरती चेंडू आला नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळालाय, निर्धाव चेंडू आहे आणि त्यानंतर पंच शहानिशा करतायत आणि वाईड बॉल कळवतायत. अंतिम शनी पंचांचे दोन्ही यात समांतर चेंडू अवांतर आहे. अतिरिक्त धावसंख्येने धावफलक पुढे जाईल 12 वरती. षटक क्रमांक दुसरा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 68चा पाठलाग करायचा आहे. आपण रोहित बोवलेकर यांच्याविषयी चर्चा करत होतो. रोहित बोवलेकर यांच्या मालकीचा संघ रोहित स्पोर्ट वेंगुर्ला, ज्याने जवळपास 60 ते 65 स्पर्धा जिंकल्यात. गोपाळ भट्ट देखील या संघाचं नेतृत्व करताना आपण सातत्याने पाहिलं आहे. ड्राईव्ह केलं चेंडूला, ऑन साईडला खेळला आणि यावेळेला दूरवर्ती क्षेत्ररक्षक आपण पाहतोय काऊ क्षेत्रामध्ये. माउस स्ट्रायकर एंडला फेकी झाली आहे, थोडीशी घाई करण्याचा प्रयत्न झालाय, मात्र आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचलाय का? चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. करण मोरे, छोटा पॅकेज बडा धमाका. तिसऱ्या पंचांची मदत पुन्हा एकदा घेतली जाणार आहे आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून फलंदाज बाद आहे की नाबाद याचा निर्णय काही क्षणामध्ये तुमच्यापर्यंत येणार आहे. दर्पण आचरेकर, ज्याच्या बॅटमधून आपण एक षटकार देखील पाहिला, लईमध्ये आला होता, रिदममध्ये आला होता, मात्र बहुधा त्याच्या माध्यमातून एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न झाला. जी धाव अस्तित्वात नव्हती तो प्रयत्न झाला आणि हा प्रयत्न मात्र दर्पण आचरेकरच्या अंगलटी आलाय. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय OUT, आउट. धावबाद होणं फलंदाज पहिल्या गड्याच्या रूपाने. दर्पण आचरेकर तंबूच्या आसरेला परतलाय. आली आहे पहिली विकेट. धावसंख्या धावफलकावरती आहे 13. रोहित बोवलेकर यांचं अकाली निधन झालं आणि सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठी हानी झालेली आपण पाहतो. आणि ही कधीही भरून न येणारी हानी सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटसाठी किंवा अगदी महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटसाठी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि जी मकरंद सावंत बांदा आणि रोहित बोवलेकर यांची जी मैत्री आहे, म्हणजे मकरंद सावंत यांच्या मालकीचा संघ जर आपण पाहिला तर तो बांदेश्वर बांदा आहे आणि रोहित बोवलेकर यांच्या मालकीचा संघ आहे तो रोहित स्पोर्ट वेंगुर्ला आहे. ही मैत्री आहे, हे प्रेम आहे. आपल्या मित्राने जे क्रिकेटवरती प्रेम केलं आहे त्या प्रेमाला पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न मकरंद सावंत यांच्या माध्यमातून केला गेला. त्यामुळे मकरंद सावंत यांच्यासाठी मी क्रीडा रसिकांना विनंती करणार आहे की आपण एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया आदरणीय मकरंद सावंत बांदेश्वर बांदा यांच्यासाठी. कारण मित्रावरचं प्रेम त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून. मकरंद तोरसकर बांदेश्वर बांदाचे संघमालक मकरंद तोरसकर यांनी खूप मोठं योगदान दिलं टेनिस क्रिकेटमध्ये. त्यांचं देखील मनापासून कौतुक असणार आहे. आणि रोहित बोवलेकर यांना रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने श्रद्धांजली देखील आपण अर्पण करतो आहोत. निश्चितपणाने आपण रामेश्वर प्रतिष्ठानचं देखील कौतुक करावं लागेल, कारण रोहितजी बोवलेकर यांनी 3 वर्ष ही रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची स्पर्धा जिंकली आणि त्यांना श्रद्धांजलीचा आपण बॅनर देखील रामेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून लावलेला पाहिला. आणि हे रामेश्वर प्रतिष्ठान आहे,
प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी सन्मान दिला जातो, प्रत्येक मान्यवराला सन्मान दिला जातो आणि क्रिकेटवरती सातत्याने रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावने प्रेम केलं आहे. आदरणीय भाईजी नरेश साहेब असतील, शैलेजी लोके साहेब असतील आणि त्यांचे सहकारी असतील, त्यांचं देखील कौतुक आहे. यावेळेला चांगला चेंडू आहे, स्ट्रायकिंग एंडला डावपुरा बॅटर प्रजेश रावलीला खेळायचं होतं. मिडी विकेटच्या डोक्यावरनं बॅटने बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू यष्टरक्षकाच्या गोदीमध्ये आला आणि गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहतोय प्रीतम बारीला. चांगलं षटक, एक षटकार देखील आपण पाहिला प्रीतम बारीवरती ठोकला गेला पहिल्याच चेंडूवरती. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 68चा पाठलाग करायचा आहे आणि गणपती मंदिर एंडकडनं गोलंदाज प्रीतम बारी तयार झाला. चांगला फटका ऑन साईडला खेळ आहे, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, दाजीची फेकी आली आहे, गोलंदाजी एंडला. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगलं क्रिकेट तुम्ही पाहताय. चांगला चेंडू आहे, चांगला फटका आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याहीपेक्षा वाकण्याजोगी फेकी आहे. एकंदरीत रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील रती महारथी आजच्या दिवशी देखील दाखल झाले तुम्ही पाहताय. ओमकार देसाई हे खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वामधील, तो देखील या मैदानावरती खेळताना तुम्ही पाहताय. करण मोरे आहे. दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जाबाज खेळाडू गोपाळ भट्टाला तुम्ही पाहताय. सिक्सर किंग दाजी नाईक आहे. चांगले खेळाडू आजच्या दिवशी देखील आज या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. मुंबईकर देखील आज या स्पर्धेमध्ये दाखल होताना आपण पाहिलेत. गोलंदाज तयार आहे प्रीतम बारी, स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार आहे. वेगवान चेंडू टाकला गेला, फ्लाय स्लिपला ओमकार देसाईकडे चेंडू आला. धाव निघाली नाही आहे, धाव संख्या धाव फलकावरती थांबली गेली आहे. 18 धावा, षटक क्रमांक 2 ची सांगता, 68चा पाठलाग, 2 षटकांच्या सांगते अखेरीस 18 धावा असा धावफलक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 24 चेंडूंचा खेळ आहे, 50 धावांची अजून गरज आहे या मॅचमध्ये. बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये दशावतार योद्धा क्रिकेट संघाला 24 चेंडू बनवायचे आहेत, अजून 50 धावा. चोवीस चेंडू विजयासाठी 50 धावांचं लक्ष्य. मॅच अजूनही आहे, दोन्ही संघांना विजयाची संधी आहे. ठाण लीजिए या मान लीजिए. विजयासाठी तुम्हाला नक्कीच संघर्ष करायचा आहे. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. मकरंद तोरसकर यांच्या मालकीचा संघ तुम्ही पाहताय बांदेश्वर बांदा. चुकून मगाशी उल्लेख मकरंद सावंत असा झाला, त्याबद्दल देखील दिलगिरी आपण व्यक्त करतो आहोत. यावेळेला स्क्वेअर लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न झालाय, त्या दरम्यान चेंडू डॉट आलाय. ज्या गोलंदाजानं पहिलं षटक हाताळलंय तोच गोलंदाज पंकज तुम्ही व्यक्तिगत कुट्यामधल्या दुसऱ्या षटकामध्ये पाहताय. समीकरण जर पाहिलं तर 24 चेंडूमध्ये 50 धावा बनवायच्या होत्या, चेंडू डॉट आलाय. प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव सामन्याचं समीकरण बदलणार आहे. पायावरती टाकण्याचा प्रयत्न झालाय, हलकस अपील आहे, उत्साह खूप जास्त आहे, आत्मविश्वास कमी आहे. लेग बायचं सिग्नल पंच कळवतायत. एक धावसंख्या पुढे जाईल 19 वरती. 19 तारीख 19 फेब्रुवारी आपल्या राजाची जयंती सगळ्यांच्या लक्षात आहे. मोठ्या जल्लोषामध्ये आपण शिवजयंती साजरी करतो आणि 19चा एक योगायोग देखील आहे. वीरेंद्र सेवागचा 2020 मधील सर्वोच्च धावसंख्येचा उच्चांक आहे 119, वन डे मधील उच्चांक आहे 219 आणि कसोटीमधील उच्चांक आहे 319. हा देखील 19चा एक योगायोग आहे. आणि रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेचं हे 19वे पर्व आहे. हा देखील एक योगायोग आहे. गोलंदाज तयार पंकज, यावेळेला ऑन साईडला खेळलाय, चांगला फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. मिडी विकेटला चेंडूची परती आली आहे आणि कॉलिंग नाही आहे. ना तुने सिग्नल देखा ना मैंने देखा. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी झाली आणि त्या दरम्यान फलंदाज पॉपिंग क्रीज पासून दूर राहिलाय. आकाश मसूरकर तंबूच्या आश्रयाला परतलाय. धक्का मिळालाय दुसरा फलंदाजी करणाऱ्या दशावतार योद्धा क्रिकेट संघाला बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये.
रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण अनुभवतोय. एक्रॉस लाईनचा वापर करायचा आहे. इम्पॅक्ट प्लेयर प्रजेश रावले संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये धावांची गरज आहे. प्रजेश रावलेच्या बॅटमध्ये क्षमता आहे. या खेळाडूने कित्येक स्पर्धा आपल्या फलंदाजीने जिंकून दिले आहेत. मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं या सामन्याच्या निमित्तानं धावांसाठी संघर्ष आहे. इसी का नाम ही क्रिकेट आहे. कधी षटकार तर कधी चौकार तर कधी चेंडू स्पिन होताना देखील आपण पाहिलाय. गोलंदाज तयार आहे. ऑन ड्राईव्ह केला आहे. मिड विकेट दरम्यान क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव निघाली आहे. मात्र प्रजेश रावले मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो, प्रचलित आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये डावखुरा बॅटर आणि डावखुऱ्या फलंदाजांचे फटके नक्कीच आकर्षित करणारे असतात, मोहित करणारे असतात. एकेरी धावांनी सांघिक धावफलक पुढे सरकला आहे. 21 वरती अंतरिम 18 चेंडूंचा खेळ आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 47 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 47 धावा हे विजयासाठी समीकरण आहे. दशावतार योद्धा क्रिकेट संघासमोर बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये. गोलंदाजीमध्ये बदल अपेक्षित आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रसन्न पाटील. प्रसन्न पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार. 18 चेंडूंचा अंतरिम खेळ. विजयासाठी लक्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजून 47 धावांचं 68 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालला आहे. 68 धावा विजयासाठी या सामन्यामध्ये बनवायच्या आहेत. यानंतरची महत्त्वाची लढत पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. दशावतार योद्धा द्रव्य स्पोर्ट क्रिकेट संघ. यानंतरची पुन्हा एकदा लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. कालचा दिवस धाडसकल गोवा क्रिकेट संघाने गाजवला. रजत कुडाळकरचं शतक आणि बंटी बद्रिकेचं अर्धशतक देखील आपण कालच्या दिवशी पाहिलंय. गोलंदाज प्रसन्न पाटील तयार. रिव्हर्सचा प्रयत्न झालाय. प्रजेश रावले नेमका मैदानामध्ये काय करतोय याचा अंदाज बांधणं उघड झालंय. हा त्याचा स्वाभाविक खेळ नाही आहे आणि स्वाभाविक खेळाच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न प्रजेश रावलेचा. समोरून कडवड गोलंदाजी आहे. गोलंदाजीचं देखील कौतुक करावं लागेल. धावसंख्येला रोधक लावणारी षटक सातत्याने पाहायला मिळतात. यावेळेला टाइम केलाय फटका. चेंडूला भिरकवून दिलाय. स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या पलीकडे प्रजेश रावलेच्या फटक्याची प्रतीक्षा करत होता. तो उशिरा नका होईना. प्रजेश रावलेच्या बॅटमध्ये आलाय फटका. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे आलाय. षटकार. मिळालेत 6 धावा. एक्स्ट्रा खेळाडू देखील मैदानामध्ये आगमन झालेलं आपण पाहतोय. शॉन मैदानामध्ये दाखल झालाय. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. आदरणीय भाईजी नरे साहेब जे मिडबाव गावचे प्रथम नागरिक आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी समाज कार्याचा वसा आणि विडा उचललेला आहे, त्या आदरणीय शैलेजी लोके साहेब यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शनाखाली आपण ही स्पर्धा संपन्न करतो आहोत. व्हाईट बॉलचा सिग्नल पंच कळवत आहेत. अतिरिक्त धाव ऍड होईल. एक चेंडू एक्स्ट्रा टाकावा लागेल. एक धाव एक्स्ट्रा ऍड केली जाणार आहे. 28 धावा धावसंख्या धावफलकावरती आहे. अजून 40 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. गरज ही शोधाची जननी आहे. 16 चेंडूंचा खेळ आहे. साखळी फेरीमध्ये 2 बलाढ्य संघांची ग्रंथिका जुळली गेली आहे. बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट विपक्ष दशावतार योद्धा. ही लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. दुसऱ्या रजनीमधील दुसरी महत्वाची लढत रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव 2024 हे अलिशान पर्व आहे. यावेळेला खराब चेंडू आहे. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न प्रसन्न पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालाय आणि चेंडू नो बॉल आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. जी तुम्ही पंचांच्या हातामध्ये कम्युनिकेशन सिस्टीम पाहत आहात ती अर्थातच RK इलेक्ट्रॉनिक्स मालवण यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून कम्युनिकेशन सिस्टीमचा देखील वापर केला गेला. चांगला प्रयत्न आहे.
आणि यावेळेला पंच नो बॉल कळवतायत. तिसऱ्या पंचांच्या मदतीने नो बॉल आहे आणि नो बॉल कधीच एकटा येणार नाहीये. येताना तो सोबत फ्री हिटला घेऊन येतो. उघडा डोळे आणि बघा नीट, येणारा चेंडू असणार आहे फ्री हिट. मनपसंत मनाजोगा फटका खेळावा लागेल. प्रसन्न पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार. प्रजेश रावले स्ट्रायकिंग एंडला तयार. अप्रतिम चेंडू आहे, आतमध्ये आणलाय प्रसन्न पाटीलने चेंडूला. प्रजेश रावले ऑफ साईडला जरूर गेला. शपल क्रॉस होऊन फटका खेळायचा होता, मात्र बॅटने बॉलमध्ये संपर्क नाहीये. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क खूप आवश्यक आहे. चेंडू डॉट गणला गेला. प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न आहे. आता मात्र 15 चेंडूंचा अंतरिम खेळ आहे. 15 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर अजून 39 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. प्रसन्न पाटील यावेळेला चांगला कव्हर ड्राईव्ह आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं खेळलाय. यावेळेला गॅप शोधला. 2 क्षेत्राच्या मधून चेंडूला काढलंय. विराट कोहली स्टाईलने चेंडूला पाठवलंय आणि हा आलाय आकर्षक नेत्रदीपक चौकार प्रजेश रावलेच्या बॅटमधून. तेहत्तीस वरती 14 चेंडूंचा खेळ आहे. 35 धावांची गरज आहे. 14 चेंडू 35 धावा हे विजयासाठी समीकरण आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय स्पर्धेचे सर्वे सर्वा आदरणीय भाईजी नरे साहेब, जे प्रथम नागरिक आहेत, सरपंच आहेत मिडबाव गावचे. त्याच पद्धतीने आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती मकरंदजी तोरसकर. गोलंदाज तयार. इतर सगळे आमचे मान्यवर. यावेळेला भिरकवलंय चेंडूला. मिड विकेट दरम्यान खेळलाय फटका. एक टप्पा घेऊन चेंडू सीमारच्या पलीकडे जाईल का, आणि हा आलाय अजून एक चौकार प्रजेश रावलेच्या बॅटमधून. 4 धावा. उत्साहाचं वातावरण निर्माण करणारे ठरत आहेत. नवचैतन्याचं वातावरण निर्माण करणारे ठरत आहेत आणि प्रजेश रावलेचा आत्मविश्वास वाढवणारे ठरत आहेत. काय होणार आहे या मॅच मध्ये? 13 चेंडूंचा खेळ आहे. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 31 धावांची गरज आहे आणि गरज ही शोधाची जर्नी आहे. तुम्हाला खराब चेंडू शोधायचा आहे, तुम्हाला एक विकेट शोधायचा आहे. 13 चेंडू 31 धावा हे विजयासाठीचं समीकरण आहे. खूप चांगली स्पर्धा रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून आयोजित केली गेली आहे. यावर्षी प्रथमच आपण साखळी पद्धतीचा देखील वापर केला. पहिली लढत गणराज 11 मिडबाव क्रिकेट संघाने जिंकली आहे. दुसरा सामना आजच्या दुसऱ्या रजनीमधील तुम्ही पाहताय बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट बनाम दशावतार योद्धा. दशावतार योद्धा क्रिकेट संघ 68 धावांचा पाठलाग करतोय आणि 68 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र समीकरण आलंय अंतरिम 13 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. प्रजेश रावले ज्याने षटकार ठोकलाय, ज्याने चौकार ठोकलाय, सलामीसाठी मैदानामध्ये आला आणि तो इम्पॅक्ट खेळाडू आहे. या मॅचवरती त्याचा नक्कीच इम्पॅक्ट होताना आपण पाहणार आहोत. 13 चेंडूंचा खेळ आहे, 31 ची गरज आहे. प्रजेशची प्राइज विकेट आहे आणि गोलंदाजी मार्कवरती प्रसन्न पाटील आहे, जो गणपती मंदिर एंडकंड तयार आहे. रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला आणि यावेळेला फ्लाय स्लिपला आपण पाहिलं. एसटी रक्षक गोपाळ भट्ट थोडासा बीट झाला. बाईचा सिग्नल पंच कळवतात. फ्लाय स्लिपला ओमकार देसाई होता, जो ब्रँड अँबॅसिडर आहे टेनिस क्रिकेटचा मुंबईचा. त्या दरम्यान 1 धाव आली आहे. एकेरी धावांनी सांघिक धावसंख्या पुढे सरकली आहे 38 धावा. आता मात्र विजयासाठी जर आपण पाहिलं अंतरिम 12 चेंडूमध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. दशावतार योद्ध्याला 12 चेंडू 30 धावा, 30 धावा 12 चेंडू हे समीकरण आहे दशावतार योद्धा समोर बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये.
धावा हे समीकरण आहे आणि महत्वाचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दर्शन बांदेकरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. दर्शन बांदेकर हा सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटची जान आहे, सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटची शान आहे. 12 चेंडूमध्ये 30 धावा डिफेंड करायच्या आहेत. दर्शन बांदेकरने हातामध्ये चेंडू घेतलाय आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर प्रजेश रावले आहे. दोन्ही एकाच तालुक्यातले खेळाडू आहेत. इससे बढ़िया स्वागत और क्या हो सकता है. गेंद उड़ी 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 और जाके सीधी स्टैंड में जुड़ी. आपल्याला पाहायला मिळाले आहे. समीकरण बघा, एका षटकाने पुन्हा एकदा टर्न झालंय. सामना टर्न झालाय का, बाजू बदलली आहे का. अंतरिम 11 चेंडूंचा खेळ आहे. विजयासाठी 24 धावांची गरज आहे. दर्शनचं स्वागत. षटकाराने झाले. रिव्हर्सचा प्रयत्न आहे. यावेळेला इम्पॅक्ट खेळाडूने इम्पॅक्ट दाखवलाय का. वेगवान जलद गती रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. तिसऱ्या पंचांची पुन्हा एकदा मदत घेतली जाते आहे का. तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून प्रजेश रावले आपल्या घरट्यामध्ये, प्रजेश रावले पॉपिंग क्रीजमध्ये पोचलाय का याची शहानिशा होणार आहे. एक षटकार सामन्याला टर्न करणारं ठरेल का. समीकरण जवळ आणलंय. चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर कापलं गेलं आणि तितकंच टेन्शन वाढलंय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं चर्चा चालली आहे, नेमकं काय रणनीती केली पाहिजे. तिसऱ्या पंचांच्या मदतीने अंतिम क्षणी शहानिशा होईल. प्रजेश रावले धाव घेण्याचा सातत्याने प्रयत्न झाला आणि रनिंग बिटवीन द विकेट नोट आउट. सेफ झोन मध्ये आहे प्रजेश रावले. एकेरी धाव ऍड केली जाईल. धावसंख्या पुढे जाते आहे 45, जो रोहित शर्माचा जर्सी क्रमांक आहे. 23 ची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ आहे. सचिन तेंडुलकरची जर्सी क्रमांक आहे 10. चेंडूंचा खेळ बाकी आहे 10 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 23 धावांची आवश्यकता आहे. काय होईल मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तयार. तुषार सकपाळ. बाद झालेला फलंदाज जर आपण पाहिलं तर दर्पण आचरेकर, आकाश मसूरकर हे 2 फलंदाज आतापर्यंत तंबूच्या आश्रयाला परतलेत आणि 2 फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी खास करून प्रजेश रावलेने प्रभावित केलंय. अकोट टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा बाउन्स देखील पुन्हा एकदा पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय दर्शनला. ज्या दर्शनने रोहित शर्माला देखील गोलंदाजी केली आहे. मुंबई इंडियन्स क्रिकेट संघ IPL मध्ये या खेळाडूची निवड झाली होती. सराव शिबिरासाठी तोच हा खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय दर्शनला. यावेळेला इनसाइड आउट. सुंदर फटका गॅप शोधलाय. बॅकफूट वरती पंच केलाय. चेंडूला 2 क्षेत्ररक्षकांमध्ये शर्यत आहे आणि अखेरच्या क्षणी चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यामधली शर्यत. चेंडूने जिंकली आहे. चेंडू फरार. आलाय चौकार. 4 धावा. एकूण 50 वरती 8 चेंडूंचा खेळ आहे. 19 धावांची गरज आहे. या स्पर्धेतला बलाढ्य ताकदवर मानला जाणारा संघ बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये चांगली फाईट दिली गेली आहे. 8 चेंडूमध्ये 19 ची गरज आहे. यावेळेला बॅटची कडा फ्लाय स्लिप क्षेत्ररक्षकाचा मिळालाय सहारा. विकेटचं पतन. तुषार सकपाळ तंबूच्या आश्रयाला आली आहे 3री विकेट. धावसंख्या धावफलकावरती आहे 49. अंतरिम 7 चेंडूंचा खेळ आहे. 19 धावांची गरज. दशावतार योद्धा क्रिकेट संघाला.
यासाठी 19 धावांची गरज आहे. दर्शन बांदेकर गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहता एक विकेट त्याने मिळवली आहे, यश संपादन केलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता प्रजेश रावलेने, त्यानंतर कमबॅक केलंय, त्यानंतर एकेरी धावेचा चेंडू, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर एक चौकार आणि आली आहे एक विकेट. शेवटचा चेंडू या षटकातील 7 चेंडूंचा खेळ आहे. विजयासाठी 19 धावा बनवायच्या आहेत, त्यामुळे हा चेंडू खूप महत्त्वाचा आहे आणि या संपूर्ण सामन्यावरती हा चेंडू प्रभाव टाकणारा पाहायला मिळणार आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार आहे, गोलंदाज तयार आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला दूरवर्ती क्षेत्ररक्षका ओमकार देसाई स्क्रीनवरती आला, चेंडूची फेकी होणार आहे. मात्र यावेळेला जर आपण पाहिलं तर अचूक अशी फेकी ओमकार देसाईची आली आहे. 1 धाव, 6 चेंडूंचा खेळ आहे. विजयासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. दशावतार योद्धा क्रिकेट संघाला शेवटच्या षटकामध्ये या सामन्याचा निकाल आपल्याला पाहायला मिळणार आहे, रिझल्ट पाहायला मिळणार आहे. 6 चेंडू 18 धावा, 18 धावा 6 चेंडू हे विजयासाठी समीकरण दशावतार योद्धा क्रिकेट संघासमोर. हॅलो पंच या वेळेत आपण षटकं पूर्ण केली नसल्यामुळे पेनल्टी दिली जाते आणि 5 खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवायचे आहेत. म्हणजे एक एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला सर्कलमध्ये घ्यायचा आहे, हा नियम आहे. वेळेचं बंधन आहे. तीस मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं कंपल्सरी संपवायचे आहेत आणि त्यापेक्षा जर जास्त अधिकचा वेळ तुम्ही घेतलात तर एक एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये घ्यायचा आहे. हा या स्पर्धेचा नियम आहे. त्याच नियमाचा वापर अवलंब पंचांच्या माध्यमातून केला गेला आहे. त्यामुळे 5 खेळाडू तुम्ही सर्कलच्या आतमध्ये पाहणार आहात. त्यामुळे अजून एक संधी या मॅचला टर्न करण्याची आली आहे. दशावतार योद्धा क्रिकेट संघासमोर अंतरिम 6 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. निर्णायक षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती प्रीतम बारी तयार आहे. गणपती मंदिर एंड कडून प्रीतम बारी तयार. 6 चेंडूंचा खेळ, एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहे. 18 धावा बनवायच्या आहेत. 2 षटका ठोकावे लागतील या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. वैभव त्याच्या बॅटमध्ये क्षमता आहे. प्रजेश रावले नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे, ज्याने सुरुवातीपासून या सामन्यावरती प्रभाव टाकलाय, जो इम्पॅक्ट खेळाडू आहे. स्ट्राईकला येणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला विकेटची आवश्यकता आहे. 6 चेंडू 18 धावा हे समीकरण आहे. यावेळेला पंचांकडे हलकीशी दाद मागितली गेली आहे. पंचांची नकारात्मक मान हल्ली आहे. लेग बायचं सिग्नल आहे. 1 धाव पळून पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या पुढे जाते आहे 51 वरती. 5 चेंडूंचा खेळ आहे. 17 धावांची गरज आहे. 5 चेंडू 17 धावा हे समीकरण आहे. प्रजेश रावले जवळपास 6 षटकं तो मैदानाच्या आतमध्ये लढलाय. सुरुवातीला संघर्ष आणि त्यानंतर रिदममध्ये आला, लईमध्ये आला. सामन्याला त्याने टर्न केलंय आणि मला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून का बोलवलं गेलंय याची प्रचिती त्याच्या फलंदाजीने त्याने दाखवून दिली आहे. मात्र विजय मिळवून देईल का आपल्या संघाला हे देखील या मॅचमध्ये पाहायचं आहे. दुसऱ्या बाजूला विश्वासपूर्ण गोलंदाजी करणारा गोलंदाज प्रीतम बारेच्या हातामध्ये संघनायकांनी चेंडू सुपूर्द केलाय. त्याला 18 धावा डिफेंड करायच्या होत्या. पहिल्या चेंडूवरती आली 1 धाव आणि समीकरण तुम्ही पाहताय 5 चेंडूंचा अंतरिम खेळ आहे. 17ची गरज आहे. काय होईल या मॅच मध्ये? रामेश्वर प्रतिष्ठान मेडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार तुम्ही अनुभवताय. 2024 ची ही महत्वपूर्ण क्रिकेट स्पर्धा आहे. गोलंदाज तयार, बॅटर तयार. यावेळेला गिरकी घेण्याचा प्रयत्न झाला प्रजेश रावलेचा. ताकदीपेक्षा टाइमिंग साधणं खूप गरजेचं आहे. चेंडू डॉट आलाय, प्रेशर क्रिएट केलंय, समीकरण बदललंय. क्रिकेटमध्ये 1 धाव, 1 विकेट, 1 षटकार, 1 चौकार, 1 डॉट बॉल प्रत्येक वेळी सामन्याला टर्न करतो. त्यामुळे प्रत्येक घटकाला महत्व आहे क्रिकेटमध्ये आणि क्रिकेट या खेळाने तुम्हा सगळ्यांना वेळ लावलाय. नोकरी, धंदा, व्यवसाय सगळं काही सोडून या खेळाच्या माध्यमातून आपण जोडले जातो. 4 चेंडूंचा खेळ आहे. 17ची गरज आहे. ऑफसाइड ऑफ स्टंप चेंडूला पिच केले, वाईड बॉल आहे. अतिरिक्त चेंडू आहे. पंच वाईड बॉल कळवतायत आणि गोलंदाजाला एकेरी धावेसाठी दंडित केलं गेलं. एक तुम्हाला एक्स्ट्रा चेंडू देखील टाकावा लागणार आहे. धावसंख्या पुढे गेली आहे 52 वरती. अंतरिम 4 चेंडू 4 चौकारांची आवश्यकता आहे. 16ची गरज आहे. 4 चौकार आवश्यक आहेत. गोलंदाज प्रीतम बारी तयार. विकेट येईल का, षटकार चौकार येईल का हे देखील पाहायचं या मॅच मध्ये. अकुट्य पद्धत चेंडू टाकला गेला, आतमध्ये आणले चेंडूला. चेंडू आलाय डॉट.
प्रजेश रावलेवरती प्रेशर क्रिएट केलं गेलंय. अंतरिम 3 चेंडू आहेत. विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. ठाण लीजिए या मान लीजिए, लढावं लागेल. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. या चेंडूमध्ये धावा येणं गरजेचे आहेत. दुसऱ्या बाजूला चेंडू डॉट येणं गरजेचं आहे. 3 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेमधला आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. 3 चेंडू 16 धावा हे समीकरण आहे. दशावतार योद्धा समोर. यावेळेला बॅट वरती घेतलाय चेंडू, ताकद दिली गेली आहे का हे देखील पाहावं लागेल. मात्र यावेळेला काऊ क्षेत्रामध्ये सापडलाय. आली आहे विकेट, बनली आहे मॅच, पकडली आहे कॅच आणि यावेळेला मात्र फलंदाज प्रजेश रावले तंबूच्या आश्रयाला समीकरण बदललंय. 2 चेंडूंचा खेळ, 16ची गरज दशावतार योद्धा क्रिकेट संघाला. गौरव हिरलेकर. 2 चेंडूंचा खेळ आहे. विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केलेत. गोलंदाज प्रीतम बारीने. प्रीतम बारीची दादागिरी आता मात्र या सामन्यामध्ये चालली आहे. प्रीतम बारी लय भारी. गोलंदाज तयार, स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. 2 चेंडू 16 धावा. यावेळेला लेग ब्रेक चेंडू आहे, बाहेर काढलाय. गुडलेंग स्पॉट वरनं चेंडू बाहेर निघाला, उत्तर नाहीये. स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर गौरवकडे. चेंडू आलाय डॉट. आता मात्र सामन्यावरती वर्चस्व प्रस्थापित केलंय बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट क्रिकेट संघाने. 1 चेंडूचा खेळ आहे. दशावतार योद्धा क्रिकेट संघ बॅकफूट वरती सरकलाय. 16 धावांची गरज आहे. स्पर्धेमधला दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. 1 चेंडू 16 धावा हे समीकरण आहे. पुढे गेलाय, फ्रंट फूट वरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्रीजच्या बाहेर गेलाय. स्टेनच्या मागे तुम्ही पाहताय गोपाल भट्टाला. खूप चांगलं एस्टिरेक्शन त्याच्या माध्यमातून पाहिलंय आणि तितकंच चांगलं षटक, निर्णायक षटक, सामन्याला बदलवणारं षटक प्रीतम बारीने टाकलंय, ज्याने 18 धावा डिपेंड केल्यात. अवघ्या 2 धावा त्याने या षटकामध्ये खर्च केल्या. प्रजेश रावलेची प्राइज विकेट मिळवली, सामन्याला टर्न केलं आणि साखळी फेरीमधला या स्पर्धेतला दुसरा सामना जिंकलाय. आणि बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघ, जो या स्पर्धेतला प्रबळ दावेदार मानला जाणारा संघ आहे, मजबूत संघ आहे. दशावतार योद्धा क्रिकेट संघाने देखील चांगली फाईट दिली आहे. त्यांचं देखील मनापासून कौतुक करावं लागेल. खास करून प्रजेश रावलेने दमदार खेळाचं प्रदर्शन केलं, त्याचं देखील मनापासून कौतुक. आणि या सामन्यासाठी हॅलो, क्रीडा रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आजच्या दिवसासाठी आपण लकी ड्रॉ ठेवलेला आहे. कुपनची किंमत आहे 10 रुपये आणि लकी ड्रॉ विजेत्यासाठी एक हेडफोन आणि स्मार्ट वॉच आहे. धन्यवाद. आताच्या सामन्यातील बेस्ट प्लेयरचं नाव सांगायचं आहे. दशावतार योद्धा आणि द्रव्या स्पोर्ट्स दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. दशावतार योद्धा आणि द्रव्या स्पोर्ट्स राजापूर. सामन्याचा सामनावीर ओमकार देसाई, ज्याने 24 धावांचं योगदान दिलंय. सामनावीर ओमकार देसाई. यानंतरची लढत दशावतार योद्धा द्रव्या स्पोर्ट क्रिकेट संघ. चला, दोन्ही संघाचे संघनायक प्रेझेंटेशन बॉक्सकडे नाणेफेकीसाठी या. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकूयात आमचे सहकारी समालोचक हिंदीमधून राहित सोलकर. तोपर्यंत मी अमोल जमदाडे तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतो. धन्यवाद. हॅलो, दशावतार योद्धा आणि द्रव्या स्पोर्ट्स राजापूर दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. सुभाष नरे यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक आपण करत आहोत. दशावतार योद्धा आणि द्रव्या स्पोर्ट्स राजापूर, आपल्याला लगेचच सामना सुरू करायचा आहे. त्याचप्रमाणे आताच्या सामन्यातील बेस्ट प्लेयर ओमकार देसाई, ब्रँड अँबॅसेडर ऑफ मुंबई टेनिस क्रिकेट, स्टार खेळाडू आहेत. अभिनंदन ओमकार. आपल्याला आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने RPM ट्रॉफी, श्री दत्ता मिडबावकर यांच्या सौजन्याने स्पोर्ट्स बॅग, आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या
या स्पर्धेचे आयोजक श्री शैलेश लोके यांच्या शुभ हस्ते आपण या स्टार खेळाडूंना सन्मानित करत आहोत. RPM ट्रॉफी, स्पोर्ट्स बॅग आणि